त्यांच्या पक्षामध्ये किती आमदार आहेत, किती खासदार आहेत, किती जिल्हाध्यक्ष आहेत, हे पक्ष मुळात आहे का तो गट आहे? मला वाटतं अजूनही उद्धवजींनी शरद पवार साहेबांना तो गट आहे याच्यावर सत्यावर यावं लागेल. सगळ्या गोष्टी या धादांत खोट्या आहेत. महाराष्ट्राबाहेर एकही उद्योग गेला नाही. उलट महाराष्ट्र आजही देशात नंबर अव्वल 1 उद्योगधंदे आणि गुंतवणूक याचा आलेला आहे. महाराष्ट्रात जे उद्योगधंदे येतात त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचं काम उभाटा करते. इथल्या रिफायनरीच्या विरोधात आंदोलन उभाटा, इथे येणाऱ्या अन्य प्रोजेक्ट कोकणातले त्याच्या विरुद्ध आंदोलन उभाटा, इथे कुठलाही नवीन प्रोजेक्ट आला की त्याच्यावर विरोध करायचं काम उभाटा. त्यामुळे राज्यातला कुठलाही उद्योगधंदा जर बाहेर कंटाळून गेला असेल तर त्याला जबाबदार उभाटा आहे. यातली माहिती मला माहित नाही. मी काही सरकारचा प्रवक्ता नाही. ते कोण टीका करणार आहे? राम मंदिर भव्य बनलंय, ते श्रद्धेचं स्थान आहे. मुंबईत आणि पूर्ण देशात अक्षत वाटप कार्यक्रम सुरू झालाय. जे 22 तारखेला निमंत्रित आहे त्यांना निमंत्रण मिळत आहे, जे कोपऱ्यात बसलेत त्यांना निमंत्रण मिळत नाही. आणि त्यामुळे या सगळ्यांना आनंदोत्सव जनता करते. मला वाटतं कुठल्याही भावना भडकवायचं काम कोणीच करू नये. ओवेसींचा जुना धंदा आहे, त्याने तो बंद करा. अरे देते कोण? आवश्यकता नाही देते कोण? त्यामुळे अंगूर खट्टेवाला धंदा संजय राऊत यांनी करू नये. संजय राऊत यांना अंगूर खट्टेचा धंदा बंद करावा. तुमचा राम मंदिराच्या उभारणीशी संबंध नाही. राऊत उद्धवजी कधी त्या आंदोलनात नव्हते. उद्धवजी आणि संजय राऊत यांनी याच्यावर टीका केली आहे. आणि मी पुन्हा म्हणेन, ज्या कोठारी बंधूंनी, रामसेवकांनी, कारसेवकांनी स्वतःचं बलिदान दिलं, त्यांचा खून मुलायम सिंगच्या समाजवादी पक्षाने केला, त्या समाजवादी पक्षातल्या मुलायम सिंगाशी हात मिळवणी उद्धवजी आणि संजय राऊत यांची आहे. त्यामुळे रामभक्त, कारसेवक, कोठारी बंधूंच्या खुनाच्या रक्ताने ज्या समाजवादी पक्षाचे हात रंगलेत त्याच्याशी हात मिळवणी केली आहे उद्धवजींनी. आणि त्यामुळे उद्धवजींच्या हातालाही राम भक्तांच्या, कारसेवकांच्या खुनाचं रक्त लागलंय. नाही त्या भानगडीत संजय राऊत पडू नका.